नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण झणझणीत असे सिंपले बनवूया. तर त्यासाठी मी इथे सिंपले घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत 4 ते 5 वेळा. त्यात माती असते भरपूर आणि ते आपण आता उकडून घेऊया थोडं. मी इथे गॅसवर पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये आपण हे सिंपले घालून घेऊया आणि एक उकळी काढून घ्यायची. ते सिंपले उकडत आहेत तो पण आपण मसाला काढून घेऊया. तर मसाल्यासाठी मी काय काय घेतले बघा. हे सुकं खोबरं घेतलंय, किसून घेतलंय. हे 2 कांदे कापून घेतले लांब. हे लसूण घेतले 7 ते 8 पाकळ्या आहेत. आलं आणि हे ओलं खोबरं आहे. तुम्हाला कुठचं एक जरी घ्यायचं असेल खोबरं ओलं किंवा सुकं तेही घेऊ शकता. आता मी हे सर्व भाजून घेते मसाला. इथे मी सर्व मसाला भाजून घेतले. ओलं खोबरं, सुकं खोबरं, कांदा, लसूण, आलं सर्व आणि थंड करून मी हे वाटून घेते मिक्सरला. इथे आता शिंपल्या पण शिजल्या गेलेत. 3 ते 4 मिनिटं मी शिजवून घेतले. हे उघडले गेले शिंपल्या म्हणजे शिजले आहेत. आता हे मी थंड करून घेते आणि तोपर्यंत मसाला वाटून घेते. इथे आता मसाला वाटून घेतलाय छान असा बारीक, जास्त जाडी नाही ठेवायचा. हे मसाला मी बाजूला ठेवते. आपण शिंपल्या सोलायला घेऊया. इथे जे शिंपले उकडलेले होते ते पाणी निघालं ते मी काढून ठेवलं आहे बाजूला. ते आपण नंतर वापरायचं आहे. ते मी बाजूला ठेवते. आता हे सिंपल्या सोलायला घेऊया. जर तुम्हाला एक सिंपली ठेवायची असेल तर ठेवू शकता. तर मी आता हे सोलून घेते. मला एक सिंपली नाही ठेवायची, त्याच्यामुळे मी हे असंच काढून घेते. सर्व फटाफट निघतात. इथे सर्व सिंपल्या साफ करून घेतल्यात आणि आता बाजूला ठेवूया आणि आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी भांडं ठेवलं आहे. आपण तेल घालून घेऊया. 1 ते 1.5 चमचा तेल घातले. इथे तेल गरम झालं आहे. त्यामध्ये एक कांदा बारीक कापलेला घालून घेऊया. कांदा थोडासा हलका लाल करून घ्यायचा. इथे कांदा हलका लाल झाला आहे. त्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेऊया. थोडंसं 1 मिनिट परतून घेते. इथे आलं लसूण आणि कांदा छान असं लाल झाला आहे कांदा. त्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया. तर मी ते मालवणी मसाला घालते. 2 चमचे भरून घालते. थोडं तिखट असं छान वाटतं खायला. मच्छी म्हटलं की काय. थोडंसं हळद घातली. हे अर्धा चमचा धना पावडर घालून घेतलं. तेलामध्ये थोडंसं परतून घेऊ. हे मसाला परतला गेला आहे तेलात. आता हे जे सिंपले ठेवलेले आपण काढून साफ करून ते घालून घेते आणि ते अर्धा ते 1 मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे मसाल्याबरोबर. त्याच्यामुळे कसं असा वास येत नाही त्याचा शिंपल्याचा. एक म्हणजे कोकम घालते मी. 3 ते 4 कोकम आहेत. शिंपले घालून मी 1 मिनिट फक्त मसाल्यामध्ये परतून घेतले. आता हे वाटलेलं वाटण घालते. जेवढं पाहिजे तेवढं घालायचं. राहिलेलं थोडं जास्त असेल तर ठेवून द्यायचं. मी आता थोडं घालते आधी आणि ते 1 मिनिट परतून घेऊ शिंपल्यासोबत. हे मसाला घालून 1 मिनिट मी परतून घेतलं आहे शिंपल्यासहित. आता जे पाणी होतं शिंपल्याचं शिजवलेलं ते घालून घेऊया. त्यामध्ये गाळून घ्यायचं पाणी हे, कारण खाली कशी रेती असते. आणि जे मिक्सरचं भांडं मसाला वाटलेलं होतं ते थोडंसं घालून घेते बस. बाकी पाणी जास्त नाही घालायचं आहे. मीठ घालते चवीप्रमाणे आणि गरम मसाला घालूया. थोडंसं गरम मसाला पाव चमचा. आणि आता हे चांगलं शिजून घेऊया. इथे आपल्या सिंपल्या शिजल्या गेल्या आहेत आणि रस्सा तयार झाला आहे. आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते. इथे आपला सिंपल्याचा रस्सा तयार झाला आहे. मी एवढं घट्ट ठेवलं आहे. तुम्हाला कितपत घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही ठेवा. किंवा बटाटा घातला आणि एक सिंपली जरी ठेवली तरी छान वाटतं हे. वरून थोडीशी मी कोथिंबीर घालते. अशा प्रकारे तयार झाला आपला शिंपलीचा रस्सा. छान वाटतो खायला. करून बघा. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.